चला आपण पुढच्या मॅच कडे वळूया. आर के मोरवा मास्टर, स्वागत आहे तुमचं. दहीसर मास्टर, तुमचं देखील स्वागत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला द ग्रेट मिस्टर जयेंद्र ठाकूर, तर दुसऱ्या बाजूला नॉनसाई एंडला आपण बघणार आहोत मिलिंद यांना. जयेंद्र ठाकूर आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला मोरवा गावचा ग्रेट द लेजंड मिस्टर कैलास पाटील. यंदाचा हंगाम देखील मोरवा टीमने गाजवलाय. त्यांचंही करूया स्वागत आणि त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. संकेत आणखीन एक सहकार आलेला आहे श्री विनोद अनंत पाटील आपल्या रायगावातील. त्यांनी देखील आपल्या स्पर्धेसाठी चांगलं सहकार आले, धन्यवाद त्यांचा. यश योगेश. आणि काही क्षणामध्ये आपले मीराबाईंदर शहराचे आमदार प्रताप सरनाईक साहेबांचे ते आगमन होणार आहे गावात. त्यांचं देखील पण स्वागताची तयारी करूया. बॅक टू द संकेत. चला मॅच ऑन करूया. दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये अरुण आंबोकर आणि जितू पाटील शुभेच्छा देऊया. आणि आज मोरव्याचा संघ आपण बघूया. विकेट कीपर नरेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर निश्चितच गोलंदाजीमध्ये कैलास पाटील. डीप बॅकवर्ड पॉइंटला जर बघितला तर निश्चितच आपण विक्रम यांना पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला राजन राऊत नाना यांना तुम्ही पाहू शकता. आणि लॉंग बाउंड्रीवर प्रशांत म्हात्रे हलक्या हाताने चेंडू प्लेस केलंय. चांगला फटका. जयेंद्र ठाकूर पाहिलं, लाईन अँड लेंथ ओळखली आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला बॅटवर घेतला आणि ड्राईव्ह दाखवलाय. ही लिजेंड आहेत आणि क्रिकेट कसं खेळलं जाऊ शकतं याचा अतिशय चांगला मापदंड देणारं हे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतंय. काय कॉन्टेस्ट आहे. एका बाजूला जयेंद्र ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला कैलास पाटील. याला पुन्हा एकदा प्लेसमेंट राईट आहे, अतिशय चांगली प्लेसमेंट. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे तिथे राजन राऊत. यंदाच्या हंगामात चांगलं क्रिकेट राहिलंय राजन राऊत यांचं आणि मोरवा गावाला अजूनही सेवा देत आहेत. स्क्वेअर शॉटचा एक अफलातून खेळाडू, नेत्रदीपक स्क्वेअर कट मारणारा खेळाडू मोरवा गावातील. यावेळेला ऑन साइडला फटके. मेघनाथ मात्र येत आहे, सोडणार नाहीये. चांगला झेल झालाय. चान्स घेतला होता मात्र या चान्सला पूर्तता नाहीये कारण चेंडू जास्त वेळ हवेत राहिलाय आणि दोन क्षेत्ररक्षक आहेत तिथे बघा. एका बाजूला मंगेश आहे आणि दुसऱ्या बाजूला मेघनाथ आहे. हे दोन्ही एम म्हणजे जबरदस्त सेफ हँड आहे मोरवा गावातील आणि एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मेघनाथ पाटील यांचा, मेघनाथ म्हात्रे यांचा. वेल कट आणि इथे पहिला धक्का. जयेंद्र ठाकूर लवकर आलेत बाहेर आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक ग्रेट खेळाडू कित्येक वर्ष या मैदानावर घालवले ती म्हणजे बबन यांनी. त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय विवेक प्रकाश म्हात्रे इथे आल्याची नोंद मिळते. त्यांना विनंती करतोय प्लीज शिवबा प्रतिष्ठानचे विवेक प्रकाश म्हात्रे आमच्या स्पर्धेसाठी दरवर्षी अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून असतं. या विवेकला विनंती करतोय की आपण मुख्य मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद झालाय. बबन अजून एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कैलास वर्सेस बबन. यावेळेला बॅकफुटवर केलेत, चांगलं स्लाइस केलंय. चेंडू जर बघितला तर गली रिझन मध्ये आहे. विक्रम चेंडूवर येईपर्यंत एक धाव सहज. मोरया गावचे विक्रम हे देखील आमच्या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य देत असतात. मात्र एक सर यायचे नंदू भाऊ यांना देखील विनंती करतोय की त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. अतिशय चांगलं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी दरवर्षी असतं. नंदू भाऊ या मान्यवर कक्षामध्ये. कैलास वर पिच केलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे, चांगलं ड्राईव्ह आहे. मात्र या फटक्यांनी कदाचित धावफलक हलता राहील. मात्र कुठेतरी पहिल्या सामन्यात आपण बघितलं फक्त 34 धावा जमवू शकला एक सर एचा संघ. त्यामुळे या सामन्यामध्ये तुमच्या हातात किती धावा पाहिजे? मी म्हणेन 45 धावा. इथून पुढे जर 45 धावा झाल्या तर मॅच बनू शकेल. लेट्स सी. हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर. या विकेटवर बॅकफुटवर खेळणं कठीण आहे. वॉट अ बॉल बाय कैलास पाटील. चकवा देणारा चेंडू होता. रिप्ले जर आपण बघितला तर निश्चितच इंटरेस्टिंग असेल कारण कैलास म्हटलं तर फिरकीपटू आहे. मध्येच एखादा जबरदस्त फ्लिपर देखील त्याच्या हातातून सटकताना आपण पाहू शकतो. मात्र हा चेंडू जर बघितला तर रिप्ले मध्ये स्पष्ट दिसतंय टप्पा पडल्यानंतर चेंडूचा बाउंस आणि पेस या दोघांनी
बीट केलंय ते म्हणजे बॅटर बबनला. पाहूया पुन्हा एकदा हा चेंडू. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. थोडकंसं फ्लाईट दिलं होतं, टप्पापर्यंत हलकासा कट आणि त्यानंतर अतिशय वेगाने चेंडू आतमध्ये घुसलाय. वेल बोल्ड कैलास पाटील. हा चेंडू इथे संपतोय डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 4 गडी बाद 1. वेलकम वेलकम सहसचिव कैलासजी म्हात्रे साहेब क्रिकेटपटू आहेत, मुर्दा गावातील समाजसेवक आहेत, आगरी कोळी सामान्य संस्थेचे, यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम सर. नक्कीच संकेत मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील स्वागत केलं पाहिजे. वेलकम वेलकम कैलास दादा. खास आणि करून- पहिल्याच मला वाटतं एवढ्या सकाळच्या सत्रातच तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. हरीश येते गोलंदाजी मार्कवर. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी थोडासा अप्स अँड डाऊन्सने भरलेला आहे. गोलंदाजी चांगली झाली आहे, मात्र काही मॅच मध्ये काही स्पर्धांमध्ये त्याचा क्षेत्रक्षण हा कळीचा मुद्दा होता. एनिवे तरी सुद्धा टीम मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वास दाखवतोय. हरीश पाटील दुसऱ्या षटकासाठी आणि पहिल्या चेंडूवर हवेत आहे. प्रशांत म्हात्रे सोडणार नाहीये आणि पहिल्या चेंडूवर यश हरीशनं मिळवलंय इथे. अभिनंदन हरीशचं, अभिनंदन टीम आर के मोरवाचं. दुसरा धक्का टीम दैसर मास्टर्सला. विकेट डाऊन. फ्लाईट दिली होती, समोर खेळण्याचा प्रयत्न होता मिलिंद यांचा, मात्र कुठेतरी या फटक्या मागे फोर्स कमी पडलाय आणि विकेटचं होतंय पतन. मिलिंद परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू तो म्हणजे टीम दैसर मास्टरचा मुकेश कावड. वन ऑफ द लिजेंड. टेनिस बॉल क्रिकेट मधील हे मोठं नाव अगदी गाजवलंय. बंडा बॉयज संघ असो, या संघामार्फत जबरदस्त क्रिकेट झालंय आणि दैसर गावाचं हे रत्न आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे मुकेश कावड. एक अतिशय शांत खेळाडू. मला अजूनही अशी एकही घटना आठवत नाही की सगळ्यात जास्त रिॲक्ट केलंय कधी. विकेट घेतली शांत बसतो. कुठल्याही क्षणाला सामन्याला कलाटणी दिली, बॅटिंग केली, 3 बॉल 3 षटकार मारले तरी सुद्धा शांत असतो. अगदी बोधिसत्व असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे मुकेश कावड. तो आता बॅटिंगला आलाय. भरपूर अपेक्षा असतील मुकेश कडून दैसर टीमला. त्या अपेक्षा तो पूर्ण करणार का? लेट्स सी. पाहूया. प्रेक्षकांची संख्या बघा. हे आहे राईचं मैदान. यावेळेला स्टायलिश ड्राईव्ह दाखवतायत. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होणार आहे तिथे राजन राऊत. एक जाव. गुड बॉलिंग बाय हरीश. आर के मोरवा मास्टर विरुद्ध दैसर मास्टर. हा दुसरा सामना सुरू आहे. यावेळेला ऑन साइडला हा फटका मात्र प्रॉमिसिंग नाहीये. स्क्वेअर पंचाच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. मंगेश पाटील भरपूर वेगाने डीप स्क्वेअर लेग मधून. व्हेरी गुड बॉलिंग बाय हरीश. आतापर्यंत धावसंख्या झाली ती फक्त 6. गडी बाद झाले 2. कैलासचं पहिलं षटक फक्त 4 धावांचं आणि हरीशने देखील आतापर्यंत जर बघितलं 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेला हलकीशी इनर एज आणि चेंडू कदाचित डी झोन मध्ये ट्रॅव्हल होणार आहे. थँक्यू अंपायर. 2 धावा आहेत तिथे. या उपयुक्त धावा आहेत. या उपयुक्त धावा आहेत. आणि यस आपण बघतोय थर्ड मॅनला कोण आहे. एक अफलातून क्रिकेटपटू मोरवा गावचा मास्टर ब्लास्टर किशोर पाटील आहेत. वेलकम किशोर दा. पुन्हा एकदा हरीश. मुकेश साठी यावेळेला टॅप करायचा होता. स्क्वॅड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चांगला फटका. इथे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. विक्रम चांगली कामगिरी आणि फक्त धावा झाल्यात 9. दुसरं षटक सुरू आहे. काहीतरी वेगळा प्लॅन नाही इकडे. हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. कदाचित अजूनपर्यंत चेंडूची फर गेलेली नाहीये, त्यामुळे सिंगल्स वर भर दिला जातोय. प्लॅनिंग असू शकते हे. यावेळेला पुढे येऊन खेळलेत आणि ऑन साइडला हा फटका खेळलेत, मात्र जास्त धावा मिळणार नाहीत. अनिल आहेत संघाचा कर्णधार. एका जावर समाधान. व्हेरी गुड बॉलिंग बाय हरीश. चांगली गोलंदाजी. एक गडी बाद केलाय आणि धावा दिल्यात फक्त 6. वेल बोल्ड इकॉनॉमिकल गोलंदाजी हरीश पाटीलच्या नावावर. लक्षात घ्या आम्ही जे वेलकम किट्स देतोय त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. केळी आहेत, तसेच निश्चितच इतर काही फ्रुट्स आहेत, कलिंगड सुद्धा आहे. मात्र त्याच्यामध्ये काय आम्ही सुरी देखील देतोय, त्यामुळे पटकन हात घालू नका, हात कापेल. त्यामुळे सुरीवर लक्ष द्या अशी माहिती मिळते मला. आणि हे वेलकम किट आम्हाला मनोज पाटील आमचे गोडदेव गावातील हितचिंतक राई गावचे, आणि कधीही राईची स्पर्धा असो ते नेहमी असतात.
आलेत मनोज पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय एमप्रकाशला की त्यांनी लगेचच आपण मुख्य कक्षामध्ये मनोज पाटील यांचा सन्मान करूया. वेलकम दादा. आई एकविरेचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर सदैव असू दे हीच प्रार्थना करूया. नरेश केशव मात्रे गोलंदाजी मार कर पुल केलाय क्षेत्ररक्षक आहे. वॉटर कॅच मेघनाथ मात्रे आज चेंडू सोडणार नाहीयेत. सुपर्ब कॅच. थँक्यू व्हेरी मच. हे सन्मान होत आहेत. मात्र मित्रांनो मी विनंती करतोय थोडंसं लक्ष घाला माझ्याकडे. मी सांगतो तेव्हा आपण करूया प्लीज. चांगला कॅच होता आणि आपण रिप्ले पाहू शकत नाही. या हेमू घाई करू नका प्लीज. घाई करू नका. बसू द्या ना त्यांना. बसू द्या प्लीज. अफलातून जेल 2 जेल आतापर्यंत मेघनाथचे झालेत आणि इथे नरेशनं देखील विकेट मिळवली आहे. त्यामुळे इथे परतावं लागते ते म्हणजे बबन यांना. 3 गडी बाद. धावसंख्या 10 आहे. थोडीशी केविलवाणी स्थिती आहे. ती म्हणजे टीम दहिसर मास्टरची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन आता उतरलाय तो म्हणजे राजेश पाटील. ही जोडी या जोडीवर आता भवितव्य आहे ते म्हणजे दहिसर मास्टरचं. कारण या जोडीकडे लक्ष दिलं तर निश्चितच दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीची आहेत. कधी या सामन्याचा नूर पाठवू शकतील. मात्र पहिल्या चेंडूवर यश आहे ते म्हणजे नरेशला. यावेळेला फक्त सॉफ्ट हँडचा वापर झालाय. 1 धाव इथे मिळेल. डायरेक्टेड करण्याचा मानस नाहीये तिथे नरेशचा. कदाचित थोडासा अंडरम पद्धतीने तो मारू शकला असता. मात्र कदाचित इथे त्याच्या मनात तो विचार नव्हता. त्यामुळे 1 धाव इथे मिळते. सिंगल्सने राजेश स्वतःचा अकाउंट ओपन करतायत आणि पुढे नेऊन ठेवत आहेत संघाला 11 या धावसंख्येवर. जबरदस्त धुळीकण. यावेळेला हा चेंडू लाईन चेक करावी लागेल. वाईडचा इशारा होतोय. आउटसाइड डॉप स्टंप डिलिव्हरी होती. थँक्यू व्हेरी मच अंपायर. वाईडचा इशारा झालाय. अवंत दावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. साई देवेश मंडप डेकोरेटिंग व्यवस्था. भूषण विनायक पाटील कौतुक आहे या मुलाचं. अगदी कमी वेळेत हा अतिशय चांगला डिस्प्ले त्यांनी दाखवलाय. यावेळेला चांगला स्क्वेअर कटचा फटका 2 धावा देऊन जाईल. थँक्यू. डिक्लेरेशन झोन आपण बघतोय. पंच तुम्हाला थांबवतील ज्या ज्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. पंच तुम्हाला तिकडे थांबवणार आहेत लक्षात घ्या. आतापर्यंत स्थिती जर बघितली तर 14 धावा फलकावर 3 गडी बाद. आगरी कोळी मास्टर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. याला ऑपरेट डिलिव्हरी ती पुन्हा एकदा बॅकफुटर गेलेत. कट केलाय. विक्रम देखील आज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येक चेंडू व्यवस्थित उचलतोय आणि थ्रो देतोय. मोरवा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने या एकूणच स्पर्धेमध्ये उतरलाय. त्यांना पूर्ण कल्पना आहे राईचं मैदान कुठल्या पद्धतीने खेळतं आणि त्यानुसार आपल्याला ही कामगिरी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल नरेश. याला पुन्हा एकदा बॅकफुटर खेळलेत. हलकीशी एज मात्र तिथे किशोर पाटील आहेत. 1च धाव. अजूनपर्यंत एकही मोठा फटका नाहीये. फक्त सिंगल्स काही डबल्स आहेत आणि 3 गडी बाद झालेत. आतापर्यंत जर बघितलं तर 16 धावा फलकावर. आतापर्यंत या मालिकेत 3 षटकार बसलेत. मात्र हा दुसरा सामना आहे. अजून भरपूर काही बाकी आहे या मालिकेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. मुकेशच्या एक्झॅक्टली मनामध्ये काय चाललंय ओळखता येऊ शकणार नाहीये. त्याचं प्लॅन काय सुरू आहे. शेवटच्या 2 षटकात आघात करायचे आहेत किंवा काय. मात्र या षटकात धावा आलेत फक्त आणि फक्त 7 धावा. आणि लगेच आपण ड्रिंक्स ब्रेक करतोय. येस काही कोल्ड ड्रिंक्स आपण बघतोय. एनर्जी ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्लीज आनंद घ्या त्या गोष्टीचा. कारण उकाडा जबरदस्त आहे. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राहिली पाहिजे या गोष्टीकडे तुमचं लक्ष देतोय. एक काही सन्मान आम्ही लगेच घेतोय. प्लीज विनंती करतोय. आपण ज्या ट्रॉफीज बघतोय त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झालेत कैलासवासी वसंत केशव मात्रे यांच्या स्मरणार्थ. तसेच जगदीश जग्गा यांना देखील आमची भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
जगा वसंत मात्रे यांच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी खास सहकार्य एस विक्रम साहेब, थँक्यू व्हेरी मच. आणि प्रथम आणि द्वितीय पारितोषिक ही ट्रॉफीज आपण बघतोय त्यांच्या मार्फत इथे आलेत. आणि 3 नंबरचे 2 आणि आणि तृतीय क्रमांकाच्या 2 ट्रॉफी ज्या आहेत त्या देखील आम्हाला पुरस्कृत झाले. जर बघितलं तर निश्चितच राजेंद्र तुलसीदास मात्रे म्हणजे आपला एकूणच पप्पू दादा यांच्या स्मरणार्थ आणि लक्ष्मण मात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार लक्ष्मण मात्रे यांच्या माध्यमातून या दोन्ही ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. थोड्याच वेळात सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन या एकूणच क्रीडा संकुलामध्ये होते अशी माहिती मिळते. त्यांच्या एकूणच स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आम्ही त्यांचं स्वागत करणार. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया एकूणच या मैदानामध्ये. 17 धावा 3 गडी बाद, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. किती धावा करतील दहिसरचा टीम पाहूया. अजून 25 ते 30 धावा इथून पुढे झाल्या पाहिजेत. मंगेश पाटील टू मुकेश गावड, पहिला चेंडू इथे भिरकावून दिलाय. हरेश आहे, वॉट अ कॅच. यावेळेला हा जेल झालाय. गुड कॅच बाय हरेश. चार विकेट आणि मुकेश गावड याचा हा झेल होता. थोडासा दबाव होता हरेशवर, कारण मागच्या काही स्पर्धांमध्ये त्याच्याकडून कामगिरी होत नव्हती ऍज अ फिल्डर म्हणून. मात्र हा महत्वपूर्ण झेल त्याने टिपलाय. लक्षात घ्या, कुणी बाईक थांबवू नका, पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. क्रिकेट पाहायचं असेल तर बाईक ठेवून या मित्रांनो. मुकेश गावड परतलाय. आज व्यवस्थित फ्रेम मध्ये मुकेश दिसलाच नाही. आम्हाला तो जुना मुकेश पाहायचा होता. मात्र कदाचित हा फटका खेळताना थोडासा हाफ हार्टेड फटका होता, जास्त टाइम करू शकले नाहीयेत. आणि इथे दहिसर संघाला हा मोठा झटका. आतापर्यंत 4 गडी बाद, धावसंख्या 17 आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद. एवढा क्रॉस फॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र टप्पा पहिल्यानंतर अगदी सरळ गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेल बोल्ड मंगेश पाटील. एक वेगळी ऍक्शन आहे मंगेशची. आणि 5 ते 6 पावलांचा त्याचा स्टार्ट. मात्र वेग आणि टप्पा या दोन्ही गोष्टींचा अगदी चांगला मिळाप त्याच्या एकूणच गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. ऑन साइडला हा फटका आहे, जास्त प्रॉमिसिंग नसला तरी देखील आपण बघतोय काही धावा जरूर मिळते. थोडंसं फंबल कैलास यांच्या माध्यमातून इथे दुसरी धाव. आहेत डिफिकल्टीज आहेत थोड्याशा या मैदानामध्ये. मात्र या 2 धावा बऱ्याच काळानंतर थोडीशी ही भरारी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 19 झाल्या. मंगेश पाटील म्हटलं तर मिलन पाटील यांचे चिरंजीव आणि मास्टर क्रिकेटमध्ये त्यांच्या वडिलांची कामगिरी देखील आर के मोरवा संघाच्या माध्यमातून खेळताना भरपूर आक्रमक असायची. एक जबरदस्त आक्रमक अष्टपैलू खेळाडू मोरवा गावचा मिलन पाटील यांना देखील आमची भावपूर्ण श्रद्धांजली. हा उल्लेख आम्ही मोरव्याच्या स्पर्धेमध्ये देखील केला होता. ऑन साइडला फटका किती धावा देऊन जाईल हाच एक प्रश्न. पुन्हा एकदा आपण बघतो तिथे हरेश येत आहे, त्याच्या हातातून चेंडू सापडत नाहीये. मात्र इथे थ्रो बघा, मेघनाथ मात्र कव्हर करतायत. एकच धाव. धावसंख्या 20. पहिल्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 34 धावा होत्या. या सामन्यात अजून कमी धावसंख्या दिसतीये. धावसंख्या 20. विवेक प्रकाश मात्रे मोरवा गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि निश्चितच युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. त्यांना विनंती करतो की या मान्यवर कक्षामध्ये वेलकम. विवेक, यावेळेला काही धावा जरूर मिळतील आणि कदाचित चेंडू ट्रॅव्हल होत होता सीमारेषेच्या जवळ. मात्र किशोर पाटील पुन्हा एकदा स्वतःला कव्हर करतायत. या घडीला मात्र इथे या 2 धावा, संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. मात्र एकात 2 मोठे फटके येणार का राजेश पाटील यांच्या बॅट मधून. एक जबरदस्त खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र राजेश पाटील म्हटलं की आठवते ती म्हणजे रेल्वे विभाग. पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असतात आणि सांस्कृतिक विभागाचे अतिशय जबरदस्त नेतृत्व करत असतात. भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पश्चिम रेल्वेसाठी ते आपलं जबरदस्त परफॉर्मन्स देत असतात. मग ते नाटक असो किंवा अगदी डान्स असो, राजेश पाटील यांचं नाव मोठं आहे.
इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं वेलकम आहे, स्वागत आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 4 षटकानंतर फक्त 23 धावा, म्हणजे सरासरी जर बघितली तर 6च्या खाली आहे. त्यामुळे या षटकात मोठी धावसंख्या करावी लागेल, ती म्हणजे टीम दहिसर मास्टरला. येणार का धावा? अनिल येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅकफुटर केले, चांगला फटका आहे, काही धावा जरूर मिळतील. मात्र इथे विक्रम मार्फत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र इथे 2च धावा. जरी तो चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला असता तरी देखील 2च धावा असत्या. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कव्हर केलंय. ओळा आणि मीरा संघ उपस्थित झालाय का? यावेळेला ऑन साइडला जर बघितलं तर चांगला फटका आहे. मात्र इथे कैलास पाटील थोडस आपण बघतोय चेंडूनी दिशा बदलली आहे, मात्र वेगाने तिथे येणं गरजेचं होतं. मात्र या 2 धावा. टीम ओळा संघ उपस्थित झालाय का? आणि मीरा मास्टर्स, मला वाटतं संघ आलाय. जवळ जर मीरा ते राई हे अंतर जर बघितलं तर 68 किलोमीटरचं आहे आणि जवळजवळ 65 ब्रिज लागतात. हा फटका हवेत आहे, हा झेल होणार का? प्रशांत मात्रे झेल खाली, हा झेल सुटलाय. प्रशांतची ऍक्शन थोडीशी चुकीची होती. मात्र इथे दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपाने बाद, तो म्हणजे हर्षद. प्रशांत भरपूर पुढे गेले आणि लक्ष नव्हतं त्यांचं, हा झेल होऊ शकला असता. एनिवे मात्र इथे एकच धाव आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. आणि आतापर्यंत या मालिकेत 5 झेल ड्रॉप झालेत, ही माहिती देखील आम्हाला पंकज देतोय. सन्माननीय उपखजिनदार आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे जगदीश घरत साहेब मॅन फ्रॉम कोळशेत यांचं देखील आगमन होताना दिसतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जगदीश घरत साहेबांना विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये जर बघितलं तर निश्चितच आपण पाहू शकतो मोरवा गावातील विवेक प्रकाश म्हात्रे आमच्या या स्पर्धेसाठी नेहमी त्यांचं सहकार्य असतं. वेलकम विवेक, खूप सारं स्वागत आहे तुझं मित्रा. आणि तो सुद्धा मास्टर क्रिकेट खेळतोय, त्यामुळे निश्चितच या मास्टरच्या आमच्या मंडळामध्ये त्याचं स्वागत आहे. कैलास भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमावर कैलास भाऊ 2 दिवस लक्ष ठेवणार आहेत. आम्ही त्यांना सामनाधिकारी म्हणून निवड केली त्यांची. नेक्स्ट बॉल राजेश यांच्या जाडी. यावेळेला मोठा फटका आहे, चेंडू जास्त काळ हवेत राहणार आहे आणि तो रीच होणार आहे. जॅक अँड जिल किड्स पार्लर वर षटकार येतोय. गुड शॉट बाय राजेश पाटील. 6 धावा. हा महत्वपूर्ण स्ट्रोक आहे, कारण अगदी वाऱ्यावर स्वार झालेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणि TCPचं कॅमेरा वर्क बघा, अगदी शेवटपर्यंत चेंडू विसावलाय. 6 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ राहिलाय. 34 धावा झाल्यात. मागच्या सामन्यात 5 षटकामध्ये 34 धावा झाली होती. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके किंवा 1 मोठा फटका रिक्वायर्ड आहे दहिसरसाठी. यावेळेला हा वाईट बॉल आहे, हा वाईट बॉल आहे आणि ही धुळीचं वादळ आहे बघा. आमच्या मैदानात कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. यस जगदीशजी घरत साहेब यांचं स्वागत करूया आपण मुख्य मंचावर. वेलकम साहेब, आपलं श्री क्षेत्र राई गावामध्ये स्वागत आहे. यावेळेला अजून एक मोठा फटका. इथे मात्र कोऑर्डिनेशन नाहीये. हेमंत उडी घेतली आणि तिथे मंगेश देखील होते, मात्र दोघांच्या मध्ये चेंडू लँड होऊन सीमारेषा पार आलाय. महत्वपूर्ण चौकार. राजेश पाटील यांची बॅट ऍट द एंड तळपली आहे आणि इथे आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षक, मात्र कोऑर्डिनेशन नव्हतं, कॉलिंग नव्हतं. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली आहे. अजून येणार का? यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. काही धावा जरूर मिळतील इथे. हेमंत पुन्हा वेगाने येतोय, मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. वेल प्लेड दहिसर मास्टर्स.
40 गाठलंय त्यांना. संघाची धावसंख्या झाली 41 आणि 42 धावा या विजयासाठी असतील. ऍट द एंड या शेवटच्या षटकामध्ये आपण काही धावा बघितले, तब्बल 18 धावा आणि कदाचित या बूस्टअप देणाऱ्या ठरतील त्या म्हणजे टीम दहिसर मास्टरला, कारण त्यांच्याकडे गोलंदाज आहेत जे नक्कीच ही धावसंख्या डिफेंड करू शकतील. मात्र मोरवा संघ ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे त्यांचा फॉर्म पाहता कदाचित ही धावसंख्या तोकडी असेल. लेट्स सी. मात्र काही घडू शकतं. मी विनंती करतोय मोरवा टीमला की डगआउट इकडे आहे प्लीज. वेलकम वेलकम मामा भाजा. चला आपण सन्मान करूया. काही सन्मान आमच्या या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य देणारे निश्चितच आपण बघतोय आमचा तो म्हणजे सुधीर रवींद्र पाटील यांच्याकडून देखील खास सहकार्य आम्हाला आलंय आणि कैलासवासी भामिनी रवींद्र पाटील यांच्या स्मरणार्थ हे सहकार्य सुधीरने आम्हाला दिले. सुधीरचा एक खास सन्मान या प्रसंगी आम्ही घेतोय. मी टीम कॅप्टन आमचे हेमप्रकाश यांना विनंती करतोय आपण सुधीरचा सन्मान करूया. या प्लीज भगवान दादा थोडंसं बाजूला वा. जोरदार टाळ्या सुधीरसाठी. आणि तो देखील कदाचित मास्टर क्रिकेट खेळेल अशी अपेक्षा आहे. सुधीर थोडंसं फिटनेसकडे लक्ष द्या. आणि मी विनंती करतोय या जगदीश गरज साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण सुधीर यांचा सन्मान करूया. राई गावातील एक अतिशय चांगला हँडसम माणूस सुधीरचं खास स्वागत आहे. अजून एक विशेष सन्मान आपण करूया तो म्हणजे विवेक प्रकाश म्हात्रे यांचा. मी विनंती करतोय हेमप्रकाशला की हेमप्रकाशच्या शुभ हस्ते आपण विवेक प्रकाश म्हात्रे यांना सन्मानित करूया आणि त्यांचं स्वागत करूया. वेलकम विवेक. थँक्यू व्हेरी मच. तुझं असंच सहकार्य मिळत राहू आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या भावी आयुष्यासाठी राई ग्रामस्थांच्या वतीनं. थँक्यू. अजून एक खास सन्मान तो म्हणजे सन्माननीय जगदीशजी गरत यांचा उपखजिनदार. मी विनंती करतोय कॅप्टन ते म्हणजे निश्चितच हेमप्रकाश पाटील यांना की जगदीश गरज साहेबांचा आपण खास सन्मान करूया. आमच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल साहेब आपलं खूप सारं स्वागत आहे. TCPच्या लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र टिपली जाईल. स्वतः सचिव भगवान पाटील सुद्धा फोटोग्राफीचं काम करत आहेत. अजून एक खास सन्मान तो म्हणजे कैलास म्हात्रे साहेब यांचा. उपसचिव आहेत एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे मनोहर भोईर MD भोईर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. थँक्यू व्हेरी मच कैलास दा. आणि प्लीज कुठेही जायचं नाही, आपण 2 दिवस आपलं स्वागत आहे. आणि लिजंड खेळाडू एक्सचा लिजंड खेळाडू जयवीरची जोडी आणि इथे आनंद पाटील साहेब यांचं आम्ही विशेष सन्मान करतो इथे. थँक्यू व्हेरी मच काका. आणि आपलं प्रेम आपले आशीर्वाद सदैव राहू द्या. धन्यवाद. चला विनंती करतोय मोरवा संघ या, जास्त वेळ वाया घालू नका. टीम ओळा संघ उपस्थित झालाय का? संकेत आनंद पाटील बद्दल असं बोललं, मागच्या RK मोरा स्पर्धेमध्ये त्यांनी फिल्डिंग केली वय वर्ष 80 आणि हरम पाटील वय वर्ष 76 दोघे खेळले. बघा ती लिजेंड खेळाडू नाही आहेत, ती आता मुलं आहेत. उनका बचपना आ चुका है. येस येस त्यांची माहिती देतात. बघा 2015 पर्यंत ते सिनियर सिटीजनच्या मॅचेस खेळले आहेत. म्हणजे किती क्रिकेट खेळलंय त्यांनी. आयुष्य लाभो तुम्हाला, अगदी शतायुषी वा 150 वर्ष जगा. चला दोन्ही पंचांना विनंती करतो या प्लीज आतमध्ये आपण लगेच मॅच ऑन करूया. आणि टीम ओळा संघ इथे उपस्थित झालाय का? येस आय थिंक मिलिंद दादा इथे येताना दिसत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. मीरा मास्टर आणि ओळा कॅप्टन चला या प्लीज. आणि RK संघाला देखील विनंती करतोय चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी पाठवा. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 42 धावांचं आमचा मित्र विशाल राऊत इथे उपस्थित आहे, त्याचंही करूया खूप सारं स्वागत. वेलकम मिलिंदा. संघ तुझा आलाय ना पूर्ण? येत आहेत. मीरा टीम. अरे भगवान दादा मीरा टीम नाही आहे अजून. कुठे आहेत मीराचे खेळाडू?
रमाकांत भाऊ आलात का तुम्ही? टीम मीरा मास्टर कुठे असेल तर प्लीज लवकर संपर्क साधा. येस येस सुरेंद्र, क्या चल रहा है यार, जल्दी आओ भाई. तुमच्या गावात आम्ही 8:30 ला येतो. चला पुढचा सामना देखील सेट होतोय मित्रांनो. ओळा मास्टर आणि मीरा मास्टर दोन्ही संघांचं खूप सारं कौतुक करूया, स्वागत करूया. मात्र या मॅच मध्ये 42 धावा विजयासाठी आहेत. विनंती करतो जेम्स बॉन्ड संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतो, यंग आणि माजी जेवणाचं काउंटर थोडं आपण लावूया. तर कृपया करून आदर्श विद्या मंदिर राही इथे आपण तिकडे जायचं आहे आणि जेवणाची लगेच व्यवस्था करूया आपण. धन्यवाद. चला सामना सुरू होतोय. 30 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे आर के मोरवा मास्टर टीमला. आणि या ऐकूया आमच्या गावातील एक अतिशय मुक्त मुलगा मिस्टर, नाव काय तुझं? विशाल राऊत यांना ऐकूया आपण. धन्यवाद संकेत दादा. तर नंबर 2चा सामना असेल हा जेम्स बॉन्ड राई चषकातील मास्टर्स 40+ मास्टर्सचा. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. धावसंख्येचं आव्हान आहे ते म्हणजे 42. 30 चेंडूमध्ये 42चं आव्हान असेल. आर के मोरवा संघ द्वितीय फलंदाजी करतोय. दुसऱ्या फलंदाजीच्या फेरीत कैलास आणि किशोर अशी आघाडीची जोडी आहे. यावेळेला मात्र खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड होतोय कैलास. पहिलाच चेंडूवर मुकेश मात्र गडी मिळवतोय आणि कैलास इज नाव बॅक इन टू द पवेलियन. अतिशय दुःखद सुरुवात म्हटली तरी काही एक वावगं ठरणार नाहीये, ती म्हणजे आर के मोरवा संघाची प्लेड ऑन झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिला क्लीन बोल्डचा गडी कैलास पाटील यांच्या मार्फत गणला जातोय तो या स्पर्धेतील. तर नंबर 2चा फलंदाज लगेच जातोय तो म्हणजे मेघनाथ, एक अतिशय चांगला आणि तंत्रशुद्ध फलंदाज 40+ मास्टर्स मोरवा यांच्या मार्फत मैदानात जातोय. तर एका साईडला IPLचा महासंग्राम सुरू असताना धावांवर धावा होत आहेत. 200-250 धावा या जणू वन डे क्रिकेटच्या धावा 20 षटकामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. तर त्याच प्रकारच्या काही धावा येत्या काही षटकात पाहायला मिळतील श्री बालयोगी क्रीडारंग संकुलन राई येथे. तर 29 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या इनिंग्सला सुरुवात झालेली आहे. आत्ता झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आग्रिकोई सामाजिक संस्था 40+ मास्टर ही शेवटची स्पर्धा या हंगामातील असेल. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर दहिसर संघानं 41 धावा बनवल्या आणि 42 धावांचं आव्हान मात्र आर के मोरवा संघाला दिलेला आहे. पहिल्याच चेंडूंवर मुकेश मात्र प्लेड ऑनच्या स्वरूपात कैलास पाटील याला माघारी परतवतोय. तर नंबर 3 वर जातोय तो म्हणजे मेघनाथ. सन्मान्य विजय ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत अशी माहिती मिळते आम्हाला ओळा टीमची. मी त्यांना विनंती करतोय, ठाकूर साहेब या प्लीज आमच्या मान्यवर कक्षामध्ये. राईट टीम आपलं स्वागत करते. सन्मान्य विजय ठाकूर साहेब ओळा परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्लीज या. जोरदार स्वागत विजय दादा, स्वागत आहे आपलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय तो म्हणजे मेघनाथ. पॉईंटच्या दिशेला एक धाव पळून पूर्ण होत आहे. अधिकृत धावांचा श्रीगणेश होतोय तो म्हणजे आर के मोरवा संघामार्फत. एक धाव संख्येवर जाऊन पोहोचतोय आर के मोरवा संघ.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉकल लेंथ मध्ये होता. चेंडू आणि बॅटचा काही एक संपर्क झालेला नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी मुकेश यांच्या मार्फत होत आहे. आपला संपूर्ण टेनिस विश्वाचा अनुभव पणाला लावताना 3 चेंडूत एकच धाव आतापर्यंत देतोय तो म्हणजे मुकेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर जातोय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र आर के मोरवा संघाला धावांच्या गतीला वेग देणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आहे. तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय. कव्हर रिजन मध्ये 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. आता काहीसा थोडा वेग प्राप्त होतोय आर के मोरवा संघाच्या फलंदाजीला. 42 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे 5 षटकांमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे. कट केला जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय 1 गडीच्या मोबदल्यात तो म्हणजे आर के मोरवा संघ. तर मी दोन्ही संघांना विनंती करतोय की नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. मी विनंती करतोय. ओव्हर संपन्न होते. चला आपण टॉस करून घेऊया का? पुढच्या मॅचचा टॉस करूया का आपण? येस, सुरेंद्र रेडी आहे. येस, रमाकांत दादा आणि मिलिंद ओवळ्याचे इथे उपस्थित आहेत आणि लगेच आपण टॉस करणार आहोत. अगोदर आपण वेलकम किट देऊया. मनोज पाटील यांच्या माध्यमातून जे वेलकम किट आले ते दोन्ही संघांना आपण देतोय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. येस विशाल. यस, एक अतिशय चांगली डिलिव्हरी आत्ताच नितीन याच्या मार्फत झालेली आहे. मला वाटतं काहीसा प्रेशर मध्ये खेळतोय किंवा काय आर के मोरवा संघ. यस संकेत, याबद्दल काय म्हणशील? बघा, ही सिच्युएशन मला अजूनपर्यंत समजलेली नाही. राईचं मैदान म्हणले धावांचं मैदान असतं, मात्र काही खेळाडू अजूनही जर बघितलं तर बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे बीट झालेत. आणि ही गोष्ट आपण मेघनाच्या बाबतीत देखील पाहतोय. पुन्हा एकदा चांगले चेंडू होता, बॅकफुटवर खेळलेत, मात्र इथे काही धावा जरूर मिळतील. पहिली धाव भरपूर वेगाने पूर्ण केले आणि त्या वॉलला चेंडू लागला तर 2 आहेत. त्या वॉलला चेंडू लागला तर 2 आहेत. आपण इथे बघतोय मुख्य एकूणच मान्यवर कक्षामध्ये वेलकम किट दिलं जात आहे. टॉस बॉक्समध्ये आपण बघतोय कैलाजी मात्रे यांच्या वतीने मीरा संघाचे कर्णधार रमाभाऊ यांचं स्वागत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जगदीशजी घरत यांच्या मार्फत मिलिंद यांचं स्वागत केलं जात आहे. टॉस देखील होत आहे, लक्षात घ्या. आणि त्या टॉसचा कॉईन एक खास बनवला आहे. एका बाजूला जेम्स बॉन्ड आहे, दुसऱ्या बाजूला नॉट 7 आहेत. तर नाणेफेक झाली आहे आणि कोणता संघ नाणेफेक जिंकला? येस, ओळा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय ते त्वरित कळवती. वळूया पुन्हा एकदा मॅच मध्ये. 22 मध्ये 35 करायचे आहेत. यावेळेला अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र वाईड आहे. वाईड +2, 3 धावा इथे मिळतील विशाल. त्यामुळे या मॅच मध्ये थोडीशी अजून रंगत वाढणार आहे. काय म्हणशील? यस संकेत दादा, यावेळेला मात्र मोरवा संघ काहीसा वेगळ्या टॅक्टिक्सने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्या षटकांमध्ये. मात्र मोरवा संघाच्या प्रत्येक षटकाराला विवेक म्हात्रे यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक अतिशय चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. तो म्हणजे मेघनाथ पाटील यांच्या बॅटमधून अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट होत आहे आणि 1 धाव होती तिकडे, मात्र 3 धावा पुन्हा एकदा गणल्या जात आहेत. या 3 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. या संख्येत आता मात्र मेघनाथच्या फलंदाजीबद्दल काय म्हणशील? नो डाऊट, टेक्निकली साऊंड बॅटर आहे तो आणि त्याला पूर्ण कल्पना आहे की ही मॅच पुढे कशी न्यायची आहे. मात्र हा फटका जर बघितला तर निश्चितच रिस्की वर्क होता आणि अगदी अलंग तो कार्पेट हा फटका खेळून काढलाय. मात्र या 3 धावा, थोडंसं फंबल झालं तिथे, मुकेश मार्फत ही चूक झाली आहे आणि या 3 धावा मिळत आहेत. या प्रकारच्या धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे टीम मोरवासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजे नितीन यांना.
बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खेळायचं होतं आपण बघतोय कव्हर रिजन मध्ये. बॅटची बॉटम एज पुन्हा एकदा पॅडला चेंडू आदळतोय आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळ गोलंदाजाच्या जवळ येतोय. हा चेंडू इथे निर्धाव जाणार आहे. या संकेत मला वाटलं हा चेंडू आहे ना तो पहिलाच ठरवलं होतं की कोणत्या प्रकारचा शॉट खेळायचा आहे किंवा काय स्वतःहून ब्लॉकहोल करून घेतलेला चेंडू होता. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र अक्रॉस क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं. तेच वारंवार मला वाटतं केलं जातंय किशोर यांच्या मार्फत किंवा काय. नो डाऊट. मात्र किशोरला आज प्रमोशन मिळालंय आणि त्या प्रमोशनसाठी कदाचित तो झगडतोय. त्याच्या बॅटमधून एखादे मोठे फटके नक्कीच येतील अशी अपेक्षा आहे आर के मोरवा टीमला. अतिशय घातक खेळाडू आहे. यावेळा ऑन साईडला चांगला कडक स्ट्रोक आहे. चेंडू गॅप मध्ये आहे. मात्र मुकेश यावेळा आडवा येतोय. या घडीला इथे दुसरी धाव कठीण नाहीये. थ्रो थोडासा नक्कीच संत आलाय. कारण इतिहासाची जर पाहणं चालली तर किशोरनं कित्येक सामने आर के मोरवा संघाला जिंकून दिलेत. त्यामुळे निश्चितच हा हार्ड हिटर खेळाडू आहे आणि त्याचा वापर तिथे करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्यात त्या म्हणजे निश्चितच 2 षटकानंतर 15, अजूनही 18 चेंडू आणि 27 धावा म्हणजे प्रति षटकामागे 9ची सरासरी आहे. ही मॅच आता 50-50 आहे. काय म्हणशील विशाल? निश्चितच संकेत दादा. मात्र बघायला गेलं तर आर के मोरवा संघाची अतिशय चांगली बॅटिंग लाईन वाजून डगआउट मध्ये बसलेली आहे. थोडंसं आक्रमक क्रिकेट खेळायला हवं आर के मोरवा संघाला असं म्हटलं तरी काही एक वावगं ठरणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होतोय. त्या दरम्यान आपण वळूया मान्यवर कक्षामध्ये. एक विशेष सन्मान करूया. येस कॅमेरा पर्सन. मान्यवर कक्षामध्ये आपण लक्ष वेधतोय. सन्मान्य ओवळ्याचे विजय ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया. कर्णधार हेमप्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आपण विजय ठाकूर साहेब यांचा सन्मान करूया. थँक्यू ठाकूर साहेब. आपलं सहकार्य असंच मिळत राहो. धन्यवाद. आणि स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहेत. मात्र आज त्या ओवळ्या टीममधून खेळतील की नाही मला माहिती नाही. अजून एक सन्मान ते म्हणजे प्रकाश यांचा. कोळशेचे प्रकाश अप्रतिम गोलंदाज आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण नितीशच्या माध्यमातून इथे करतोय. स्वागत आहे आपलं या राई आयोजित या 40+ मास्टर क्रिकेटमध्ये. थँक्यू. जेवणाची व्यवस्था सुरू झाली. दादा 2 वेळा बोललोय मी. टेन्शन नाही. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आणि मी विनंती करतोय जे खेळाडू आहेत आमचे निश्चितच आता नंबर 3चं षटक बबन येतोय हाताळण्यासाठी. सामोरील फलंदाज असेल तो म्हणजे मेघनाथ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पॅडवर चेंडू आढळतोय. निर्धाव चेंडू संपुष्टात येतोय. 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र तुमचा आक्रमक पवित्रा आणि तुमचा विनिंग अप्रोच तुम्हाला सामन्यात जास्त वर्चस्व देऊ शकतो संकेत दादा. केव्हाही इथे फ्लाईट दिला जातोय. जबरदस्त स्वीप पाहायला मिळतोय इथे. हा मेघनाथचा आवडता फटका आहे. मात्र इथे दुसरी धाव हो ना सुरू आहे आणि कदाचित थ्रो बघा. अगदी आपण टप्पा जो बघितला तो उंचावला आणि यशरक्षकाला तिथे बीट केले. मात्र तिथे बॅकअप जबरदस्त होता. मुकेश होते तिकडे आणि इथे दुसरी धाव नाही आहे. मात्र धोका निर्माण झाला होता इथे. मात्र ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे कारण पहिला फलंदाज बाद झाला होता. धावसंख्या एकही नव्हती आणि त्यानंतर आपण बघतोय तब्बल 16 धावांची पार्टनरशिप टीम आर के मोरवासाठी या दोन्ही बॅटरकडून. निश्चित दादा. निश्चित संकेत दादा. पण जर आपण बॅटर्सचा विचार केला तर वारंवार सेम टाईपचे स्ट्रोक खेळण्यामध्ये ते दोघेही मग्न आहेत. कोणत्याही प्रकारचा वेगळा स्ट्रोक खेळत नाही आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय चांगल्या चेंडूची संपुष्टता होते. 3 चेंडू आणि 1च धाव देतोय आतापर्यंत तो म्हणजे बबन. 15-26 यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्ट्रेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. गडी बाद करण्याचा प्रयत्न होतोय किंवा काय. यस इट्स स्टंपिंग आउट होतोय. मात्र किशोर नाव इज बॅक इन टू पवेलियन. आता नंबर 4चा फलंदाज कोणता येतोय ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. आदर्श विद्या मंदिर राई येथे जे भोजन कक्ष आहे तिकडे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आजच्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था ए कन्स्ट्रक्शन निश्चितच यांच्या मार्फत झाली आहे. भावेश पाटील आणि वसीम शेख यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाचा व्यवस्था करण्यात आली आहे आणि आदर्श विद्या मंदिर राई येथे भोजन कक्ष आहे तिकडे जाऊन प्रत्येक संघाने निश्चितच त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. 14 चेंडू 26ची अजूनही गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मात्रे डावखुरा बॅटर आहे. यावेळेला मात्र राई संघाच्या मोरवा संघाच्या निकोलस पुरणला काहीतरी करून दाखवावं लागेल असं म्हटलं तरी काही एक अवघड ठरणार नाही आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे.
संकेत दादा मला वाटतं प्रशांत यांना पाठवलाय म्हणजे थोडासा पवित्रा चेंज करतोय किंवा काय आर के मोरवा संघ हार्ड हिटिंग साठी पाठवला असेल किंवा काय एखाद दोन जर फटके आले तर त्वरित सामन्यात येऊ शकतोय जास्तीत जास्त मोरवा संघ. मोरवा संघासाठी आता एक मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसले, कारण 14 चेंडू 26 धावा म्हणजे तुमच्या एकेरी दुहेरी धावांवर आता तुम्ही अवलंबून राहू शकणार नाहीयेत. एक किंवा दोन मोठे फटके तिथे अवेलेबल करावेच लागतील, ते म्हणजे टीम मोरवाला. लेट्स सी इथे प्लॅन काय. मैदानाच्या आतमध्ये पंचांची थोडीशी मीटिंग होते आणि त्यानुसार निश्चितच पुढे सामना आपण सरकवणार आहोत. वेलकम मीरा मास्टर, वेलकम ओळा मास्टर, स्वागत आहे. नाणेफेक झाले, ओळा मास्टर टीमनं नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. यानंतरचा सामना आपण एन्जॉय करूया, ओळा वर्सेस मीरा. यस सर, नंबर 4चा फलंदाज जातोय तो म्हणजे प्रशांत आणि बबन गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र मोठा फटका मारलेला आहे. 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धावेनिशी बऱ्याच कालावधीनंतर संकेत दादा धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. 13 आणि 24 आता मात्र सरासरी 12च्याही पुढे गेलेली आहे आर के मोरवा संघासाठी. कारण की जसं तू म्हटलंस की राईचा मैदान हे फलंदाजीसाठी नेहमी पोषक असतं, पण लो स्कोरिंग मॅच देखील अतिशय चांगल्या झालेल्या आहेत राईच्या मैदानावर. केव्हाही मात्र विशाल इथे एक विचार करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये मागच्या इनिंगमध्ये 18 धावा आल्या होत्या, ते इम्पॉर्टंट षटक होता आणि कदाचित ते कलाटणी देणारं देखील असेल. लेट्स सी काय करताय. यावेळेला मात्र कीपर यांच्याकडून थोडीशी चूक होत जात आहे. 1 धाव पळून पूर्ण होतं. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 19 धावसंख्येवर आणि 12 आणि 23 असं इक्वेशन झालेलं आहे आर के मोरवासाठी. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 11.50च्या सरासरीने या धावा पूर्ण कराव्या लागतील. ही मॅच अजूनही जिवंत आहे दोन्ही संघासाठी. एका बाजूला टीम आर के मोरवा मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला टीम दहिसर मास्टर्स. काय बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या षटक मुकेशचं फक्त 5 धावांचं, दुसऱ्या षटकात नितीनच्या 10 धावा आल्या. मात्र बबन या मैदानावरचा त्याचा रेकॉर्ड कायम आहे. वेल बोल्ड बबनदा, अफलातून गोलंदाजी, 4 धावा आणि 1 गडी बाद केलाय. त्यामुळे आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 23 धावांचं. गोलंदाजी मार्कवर राजेश पाटील, स्वतः कॅप्टनने चेंडू हातात घेतलाय. इथून पुढे टीम दहिसरला काय पाहिजे तर त्यांना विकेट हवी आहे. तर टीम आर के मोरवा संघाला इथून पुढे 2 मोठे फटके पाहिजेत. येणार का ते 2 मोठे फटके पाहूया. ही स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे अंतर्गत होत असलेली 23वी स्पर्धा. आयोजक आहेत यंग आणि माजी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आणि राई ग्रामस्थ. 12 चेंडू 23 धावा. यस विशाल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावांचा डिक्लेरेशनचा इशारा येतोय पंचांच्या मार्फत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र मोरवा संघाची बॅटिंग लाईनअप इतकी मोठी असताना सुद्धा त्यांच्याकडनं एखादं सावध प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. तेही काहीतरी चूक होतंय किंवा काय मोरवा संघामार्फत खूप लेट प्रश्नाला पाठवलं जात आहे किंवा काय. नाही ही गोष्ट सांगू शकणार नाही, कारण खूप लेट असं म्हणणार नाही, कारण प्रशांतचा जो क्रमांक आहे त्यानुसारच तो जावं लागेल. कारण आगरी कोळी सामाजिक संस्थेचं क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला थोडंसं वयानुसार खेळावं लागतं. कारण 50चा एक खेळाडू, त्यानंतर 45चे खेळाडू, त्यानंतर 40 आणि 45 मधले खेळाडू 2 विकेट नंतर जाऊ शकतात. हे नियम आहेत, त्या नियमानुसार खेळावं लागतं. यावेळेला हा फटका प्रतिम आहे. चेंडू मात्र हवेत आहे. झेल होणार का? झेल काळी कुणी नाहीये. चेंडू मात्र 1 बाउंड सीमा रेषा पार आलाय. प्रशांतच्या बॅट मधून खणखणीत चौकार. गुड शॉट प्रशांत. हा झेल किती इम्पॉर्टंट होता, मात्र कोऑर्डिनेशन नव्हतं तिथं. आणि इथे आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करून हा चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय. चौकार मिळतोय, उपयुक्त चौकार. यस संकेत दादा, ज्या गोष्टीसाठी प्रशांतला पाठवलं होतं ती गोष्ट व्यवस्थित पार पाडताना, कारण की प्रॉपर क्रिकेटिंग शॉटला चौकार येतोय हा आणि एक अतिशय चांगल्या 4 धावा, मोलाच्या 4 धावा आपल्या आर के मोरवा संघासाठी जमा करतोय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे मोरवा संघाला. कशा प्रकारे दहिसर संघ गोलंदाजी करेल, कारण की स्वतः कर्णधार आहे गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा फ्लाईट दिले, समोर खेळलेत, चेंडू वन बाउल सीमा पार. ही प्रशांतची खेळी आहे आणि त्याला माहिती आहे या मैदानावर स्कोरिंग झोन कुठला आहे. आणि डावखुऱ्या बॅटरला ऑनसाइडला जरी संधी नसली तरी देखील इकडे आपण बघतोय समोर खेळलं तर धावा मिळतील. आणि वेल गुड शॉट प्रशांत, अतिशय जबरदस्त फटक्यांची निवड आणि या दोन चौकारांनी RK मोरवा टीमला या मॅच मध्ये आणलंय. आता शेवटचे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आक्रमण केलंय ते म्हणजे राजेश यांच्यावर. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाही आहे. चेंडू इथे निर्धाव जाईल. अजूनही मॅच आहे, 8 चेंडू 13 धावा. मात्र ज्या राजेश पाटीलने आक्रमण केलं होतं त्याच्यावर आक्रमण झालंय, ही गोष्ट इथे पाहायला मिळते. टिट फॉर टॅट म्हणतात ते यालाच. यावेळेला यावेळेला मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. पहिला त्याला रूम देण्यात आला होता, मात्र आता सरळ थायवर किंवा त्याच्या लेग्सवर गोलंदाजी होत आहे, ती म्हणजे राजेश यांच्या मार्फत. अतिशय चांगले 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. शेवटचा निर्णायक चेंडू असेल यांच्या षटकातील, त्यावर प्रशांत काय करतोय ते पाहणं देखील महत्वाचं आहे. यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका MS स्टाईल मध्ये खेळून काढतोय. 1 धाव होती तिकडे, मात्र 2 धावा कन्वर्ट होत आहेत. या 2 धावेने जी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31. या धावसंख्येवर 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. एक अतिशय चांगल्या स्थितीत सामना येऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे दहिसर आणि मोरवा मास्टर्स या दोघांमधील. बघूया आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 11 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात, किंवा दहिसर संघामार्फत त्या रोखल्या जात आहेत किंवा काय. यस संकेत दादा, काय प्रिडिक्शन असेल तुझं? ही मॅच अजूनही बनले, ही मॅच अजूनही बनले आणि कदाचित कुठेही मॅच जाणार आहे आत्ताच काही अंदाज वर्तवू शकणार नाहीये. इथे 1 विकेट दहिसर संघ इन होईल आणि इथे 1 मोठा फटका RK मोरवा संघ इन होणार आहे. 6 चेंडू 11ची ही मॅच. मागच्या षटकात काय घडलं हे नक्कीच आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवर आलाय 2 धावांचा फटका. त्यामुळे कमबॅक केलं तिथे राजेशनं. आणि निश्चितच या मॅच मध्ये आपण बघतोय या मॅच मध्ये आपल्याला पिता पुत्राची जोडी देखील पाहायला मिळते. जयेंद्र ठाकूर आणि कुंजन ठाकूर. कुंजन आता बघितलं मी तुला, वेलकम आहे तुझा. क्या बात आहे. हे आहे 40+ मास्टरचे क्रिकेट. शेवटचं षटक मिलिंद येणार आहे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू मध्ये ते या 11 धावा डिफेंड करतील का? इथे थोडासा विकेटचा आधार बघूया, कारण 2 गडी बाद झालेत RK मोरवा टीमचे आणि 5 गडी बाद झाले होते ते म्हणजे दहिसर टीमचे. त्यामुळे मोरवा संघ थोडासा ऍडव्हान्टेज मध्ये आहे आणि नाणेफेकीचा कौल देखील मोरवा संघाने जिंकला होता. त्यामुळे ऍडव्हान्टेज मध्ये मोरवा संघ आहे. मात्र इथून पुढे डॉट बॉल आणि विकेट हे महत्वपूर्ण फॅक्टर असतील, ते म्हणजे टीम दहिसरसाठी. 6 चेंडू 11 धावा. स्ट्राईकवर मात्र उजव्या हाताचा खेळाडू आहे, तो म्हणजे मेघनाथ मात्रे, जो आतापर्यंत कन्सिस्टंटली कामगिरी केलंय. मिलिंद टू मेघनाथ. यावेळेला मोठा फटका आहे. मेघनाथनं आधीच ठरवलं होतं की माझ्या पट्ट्यात चेंडू आला तर मी कार्यक्रम करणार आणि तो कार्यक्रम पहिल्या चेंडूवर केलाय. आता इक्वेशन आहे 5 चेंडू मध्ये 5. व्हॉट अ शॉट बाय मेघनाथ मात्रे. पहिलं फ्लाईट दिली होती आणि बरोबर चेंडूला हाफ ऑली घेत ऑन साइडला उडवलाय. व्हॉट अ शॉट. यावेळेला मात्र पुन्हा सेम टाईपचा स्लॉट स्लिप करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला मात्र 4 धावांमध्ये 2 चेंडूंमध्ये मॅच संपुष्टात आणतोय तो म्हणजे मेघनाथ. 1 धावाची आवश्यकता असेल ती म्हणजे RK मोरवा संघाला. सेकंड ओव्हरमध्ये जो स्लॉट स्लिपचे प्रयत्न होत होते ते मात्र 5व्या षटकामध्ये काहीसे यशस्वीरित्या पार पाडले जात आहेत, ते म्हणजे मेघनाथ यांच्या मार्फत. आपल्या संघाला विजयी रथापर्यंत पोहोचून ठेवतोय तो म्हणजे मेघनाथ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सेम काइंड ऑफ शॉट आणि षटकार जातोय. 6 धावसंख्या आणि षटकार आणि MS स्टाईल मध्ये मॅच संपुष्टात येते ती म्हणजे मोरवा संघामार्फत. अभिनंदन मोरवा संघाचं. काय चांगला प्रयत्न होता तिथे कुंजनचा, मात्र हा चेंडू त्याच्या हाताला शेवटी लागलाय आणि
धावसंख्या कंप्लीट होते. अभिनंदन टीम मोरवाचं आणि तितकंच कौतुक इथे ते म्हणजे टीम दहिसर मास्टरचं. लक्षात घ्या जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आदर्श विद्या मंदिर राई येथे जेवणा भोजन कक्ष आहे, आस्वाद घेऊ शकता तुम्ही. पुढचा सामना ओळा वर्सेस बीरा असा पुढचा सामना आहे.